आकाशवाणी नभोनाट्याच्या अखिल भारतीय कार्यक्रमात प्रसारित करीत आहोत नभोनाट्य मध्यरात्र. ढलती रात या मूळ हिंदी नाटकाचा मराठी अनुवाद. मूळ हिंदी लेखक गंगादास कोठारी. मराठी रूपांतर प्राध्यापक डॉक्टर रमेश गोवंडे. सादर करते श्रीनिवास जरंडीकर. निर्मिती आकाशवाणी सांगली. कोण आहे? कोण आहे? कोणीतरी दरवाजात उभं आहे हे माहिती असून सुद्धा दार न उघडणं ही पुरुषाची भित्री वृत्तीच म्हणायची का, की असभ्यता? घनदाट जंगलात असं मध्यरात्री दरवाजा उघडण्यापूर्वी अपरिचित व्यक्तीचा परिचय करून घेणं ही सभ्यता आहे, असभ्यता नाही. अजब माणूस आहे. मी कोण आहे, माझं नाव काय आहे हे सांगण्यापूर्वी आपलं दर्शन, आपला परिचय मला होईल का हो? हे बघा, तुम्ही माझ्या दरवाजावर थाप मारली आहे, मी नाही. ॲक्च्युली मेन रोडवर माझी गाडी बंद पडली आहे. मला गाडी चालवता येते हो, पण दुरुस्त नाही ना करता येत. थोडा वेळ मी वाट पण पाहिली की सुदैवानं कोणीतरी कार चालक वगैरे येईल पाठीमागून, मला मदत करेल, पण नाही ना. या अशा मध्यरात्री असं काहीच नाही झालं. बरं मग काय, मग तुमची ही झोपडी दिसली, त्यात उजेड पण दिसला, म्हणून मग इकडे आले. सकाळपर्यंत विश्रांतीसाठी जागा मिळेल या आशेनं मी इकडे आली आहे. कुठून आले, कुठे जाणार आहे हे सांगण्याची काही आवश्यकता वाटत नाही आहे मला. धन्यवाद देवी. अपरिचितेचं अप्रगट स्वरूपातच स्वागत आहे. कसं आहे, या झोपडीत केवळ एकच खोली आहे, तेव्हा तुम्ही बाहेरच्या वरांड्यामध्येच आपली विश्रांती घ्या. आणि हो, तुमच्या डाव्या हाताला एक कॉट आहे आणि त्याच्यावर एक चादर सुद्धा आहे, आणि बाजूला आणि उजव्या हाताकडं फळं आणि पाण्याचं भांड. आता आपण असं तर म्हणणार नाही ना की पाहुण्याला रात्र घालवण्यासाठी इतक्या गोष्टी पुरेशा आहेत. हो, असंच म्हणणार होतो. कमाल आहे. माझ्या स्पष्ट वक्तेपणाबद्दल क्षमा मागून मी आपणास एक विनंती करते. मला आपलं दर्शन, आपला परिचय द्याल का? ही विनंती आपण याआधीच केलेली आहे. असू दे, मी या झोपडीचा मालक, हीच माझी ओळख आहे. आणि हो, माझ्या दर्शनाच्या इच्छेच्या बाबतीत म्हणाल तर ही इच्छा माझ्या दृष्टिकोनानुसार कृत्रिम आहे. कारण आकृतीच्या सौंदर्यापेक्षा मी कृतीच्या सौंदर्याला पाहणं योग्य समजतो. परमात्मा एखाद्याला जर एखादं खास वैशिष्ट्य देत असेल तर तो हुशार माणूस ते खास वैशिष्ट्य विकसित करण्यासाठी दुसरं वैशिष्ट्य स्वतः प्राप्त करून घेतो. बुद्धिमान व्यक्ती डोळ्यांवर विश्वास ठेवतात, कानांवर नाही. आकृतीचं सौंदर्य निहाळता येतं, कृतीचं नाही. सौंदर्य तर कृतीचंच असतं, आकृतीचं सौंदर्य तर भ्रम आणि मृगजळ असतं, एखाद्या स्वप्नासारखं. कृतीचं सौंदर्य तर शाश्वत आणि चिरंतन असतं. हां, पण ही सौंदर्याची व्याख्या मी काही तुमच्याकडे बघून केलेली नाही आहे, तर ती नैसर्गिक सत्याला ठसठशीत करण्यासाठी केली आहे. पण आपल्या उत्तरातून आणि विचारातून हे स्पष्ट होतंय की आपण रूपसंपन्न तर आहातच, पण आपल्या सौंदर्याचा आपल्याला अभिमानसुद्धा आहे. ठीक आहे, असू दे. स्त्रीच्या बाबतीत या दोन्ही गोष्टी असणं स्वाभाविकच आहे म्हणा. हो, माझ्या स्वाभाविकतेपेक्षा तुम्ही तुमच्या अस्वाभाविकतेकडे जरा जास्त लक्ष दिलं असतं तर ह्या घनदाट अरण्यात एकटं राहण्याची आवश्यकताच पडली नसती. मी तर असा कधी विचार पण केला नव्हता की असं काही असतं. असहाय्य अवस्थेत सापडलेल्या अशा स्त्रीला मदत करण्यापेक्षा तिच्या रूप आणि चारित्र्याच्या तर्कवितर्क लावत बसलाय. मला तर यात कोणतीच स्वाभाविकता दिसून येत नाहीये. रंगमंचावर उभे राहून समान हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या सबलांना संकटाच्या वेळीच आपल्या अबला होण्याचा साक्षात्कार होतो का? आणि हो, माफ करा, पण आपला तर्क सत्याच्या अपेक्षेपेक्षा कटुता वाढवणारा जास्त आहे. तुमच्यासमोर जरी मी प्रत्यक्ष उपस्थित झालो नसलो तरी तुमच्या पूर्ण सुरक्षेची जबाबदारी माझ्यावर आहे. तुम्ही निर्भय होऊन विश्रांती घ्या. अशा वेळी आपल्याला थंड पाण्याची आवश्यकता भासेल,
तिथे आहे डाव्या बाजूला, घ्या. धन्यवाद हा, धन्यवाद. आपल्याला किती काळजी हो. सकाळी माझी गाडी कशी दुरुस्त होईल. चला जाऊ द्या. तुमच्याकडून आता मला कुठल्याही प्रकारच्या सहकार्याची अपेक्षा करणं म्हणजे व्यर्थच आहे. छान. अव्यक्त पडद्याआडच्या पुरुषात तुला प्रणाम. शुभरात्री. छान छान. परमेश्वरा, अबलेला बल दे रे. अरे या 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 कांता मॅडम या. रूपा, तब्येत तर चांगली आहे ना? आणि आज कॉलेजला का नाही आलीस? अगं काय सांगू कांता, अगं काल रात्री एका भयंकर संकटात अडकले होते मी. मग तर आता मला भावाला सांगितलंच पाहिजे की तुझ्यावर विशेष लक्ष दे म्हणून, नाहीतर हो हो हो. तुला ना प्रत्येक गोष्टीत मजाच वाटते बघ. गप गुमान ऐक. काल रात्री तुझ्याकडून मी जेव्हा घरी निघाले तेव्हा रात्री 1 वाजता जंगलातून जाताना वाटेत जुन्या पुलापाशी माझी गाडीच बंद पडली. अरे देवा, छानच झालं. रूपा, मी तुला समजावलं होतं की रात्रीची वेळ आहे, शहर दूर आहे, भाऊ पोचवायला येईल. पण तू कुणाची सूचना कधी ऐकतेस का? नाही. तुला तुझ्या नव्या गाडीवर जास्तीच विश्वास होता ना? तू जरा गप्प बैसा. ठीक आहे बाई, माफ कर. बरं, मग काय झालं? अमावस्येची काळोखी रात्र, त्यात जंगल. जशी गाडी पंक्चर झाली तसं माझ्या छातीत धस्स झालं. मग जवळच एक झोपडी दिसली, त्यामध्ये उजेड पण दिसला. मग विचार केला की इथं काहीतरी मदत मिळेल. मग तिथं पोचले. दरवाजावर थाप दिली पण मदतीसाठी कोणी बाहेरच नाही आलं. उलट झोपडीतूनच प्रश्नोत्तरं सुरू झाली. बाहेर यायचं कोणी नावच घेईना. खरंच का काय? अरे, कोण होता तो जंगली? गोष्टीमधून असल्या लोकांच्या बाबतीत वाचलंय. जंगलात जनावरांमध्ये राहून माणसाचा स्वभाव पण जंगली होतो असं म्हणतात, तेच खरं. अगं तसं नाही ग. त्याच्या बोलण्यातून ना तो हुशार, बुद्धिमान वाटत होता. त्याच्या झोपडीकडे जात असताना ना त्यानं नक्कीच मला पाहिलं असणार. त्यामुळंच दरवाजावर टकटक केल्यानंतर एका मागोमाग एक प्रश्न विचारत राहिला. तर तो विद्वान नक्कीच नाही, तो विद्वान मूर्ख. रूपा, तू त्याला जरा सुनवायचं नाहीस का? अगं सुनवायचं, खूप ऐकवलं, धमकावलं, कटाक्ष टाकले ग कांता. मग? विनंती पण केली, पण त्यानं काही दरवाजा उघडला नाही. बाहेर पण आला नाही ग. काय? बाहेर पण आला नाही? मदत सुद्धा केली नाही? फारच घमेंडखोर आहे वाटतं. हे बघ, रात्रभर त्याच्या विचित्रपणाबद्दल ना मी विचार करत बसले होते. पण मग कधी झोप लागली ते कळलंच नाही. जेव्हा जाग आली तेव्हा सूर्य खूपच वर आलेला होता. मग दरवाजाकडे लक्ष गेलं तर बाहेर कुलूपच लावलेलं दिसलं. तू काही स्वप्नातलं दृश्य तर सांगत नाहीयेस ना रूपा? अगं बाई, खरं तेच सांगतेय ग. सूर्याच्या पहिल्या प्रकाशाबरोबर तो माणूस अदृश्य होतो. तो कोणीतरी शिकला सवरलेलाच असला पाहिजे. आणि पुढे ऐक ना. जेव्हा मी माझ्या गाडीपाशी गेले तेव्हा तर आश्चर्यचकितच झाले ग. कारण माझ्या गाडीचं जे टायर पंक्चर झालेलं होतं ते टायर बदललेलंच होतं. गाडी चालू करायला गेले तर ती पण सहज सुरू झाली. मग मी सरळ घरी आले. पण तो अदृश्य झालेला पुरुष शेवटपर्यंत काही प्रकट झाला नाही ना? अरे देवा, मग तर तो मोठा जादूगार तरी नसावा? छानच झालं तो समोर नाही आला, नाहीतर त्यानं तुझ्यावर काहीतरी जादूटोणा केला असता. आणि कांता, तू जरा बावळट आहेस का ग? हा, तो काही जादूगार वगैरे नव्हता. हे बघ, मी जेव्हा घरी पोचले तेव्हा गाडीतून उतरताना मागच्या सीटवर सहज नजर गेली माझी. तर तिथे एक चिठ्ठी दिसली. हे बघ, त्यामध्ये लिहिलंय. थांब 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 थांब. सांगू नकोस, मला वाचू दे. बरं बाई, घे वाच. असहाय्य यात्रेकरू, प्रातःकाळी तू जणू साखर झोपेत बुडून गेली होतीस. म्हणून आमच्यासारख्या असभ्यांच्या दुनियेत मी तुला बोलावणं मला योग्य वाटलं नाही. माझं प्रत्येक काम नियोजित वेळेतच करत असल्याने तुझ्या परतून जाण्याच्या वेळी मी अनुपस्थित होतो, त्याबद्दल क्षमस्व. गाडी दुरुस्त केली आहे, बाकी सर्व ठीक.
तुझ्यासारख्या रूपलावण्यवतीस माझा प्रणाम. गप्प कायस? आता तरी सांग ना, कोण असेल ग तो? रानटी, अहंकारी, खुळसट वेडा का जादूगार? तू चिठ्ठीकडे काय बघत बसलीस ग? इतकं सुंदर लेखन, काय अक्षर आहे, जणू मोत्याच्या माळेसारखं. सुंदर अक्षराची माळच जणू भेट देऊन गेल्यासारखं वाटतंय. आता मला तर असं वाटतंय, कोण असेल तो? कोण असेल कोण तो? थांब, विचार करू दे. अरे हो, तो तर रूपनगरचा राजकुमार असला पाहिजे. अगं माझी वेडी वेडी मैत्रीण आहेस ग खरंच. कांता, अगं 21व्या शतकातल्या गोष्टी संदर्भात काहीतरी बोल. राजा राणीचा, संस्थानिकांचा जमाना गेला ग. ही घटना राजभवनातली नाहीये, झोपडीमधली आहे, झोपडीमधली. आलं का लक्षात? हो 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 हो, आलं लक्षात. 21व्या शतकातल्या गोष्टीबद्दलच बोलतेय मी. राजकुमारी शकुंतला शिकारीसाठी घनदाट जंगलामध्ये गेली होती. शिकारीची कल्पना आली, पण दुष्यंत काही दिसला नाही. हरणाचा विलाप ऐकू आला, पण शिकार काही सापडली नाही. माझ्या भावाला येऊ दे, माझी होणारी वहिनी ना तू. हा किस्सा माझ्या भावाला जरूर ऐकव. हे नाही या, अजिबात नाही. अशी चूक मी अजिबात करणार नाही. आणि तू तुझ्या भावाला काही सांगणार नाही आहेस. आणि हां, आईनी तर मला विचारलं होतं की रात्री तू घरी का आली नाहीस म्हणून. तेव्हा मी तिला सांगितलं की खाणंपिणं झाल्यावर रात्रीचे 12 वाजले म्हणून कांतानं सोडलंच नाही. फारच हुशार आहेस ग. खोटं तू बोलणार आणि नाव माझं घेणार. होय, हे बरं आहे. मग त्यात काय एवढा विशेष? मग मैत्रीण कशासाठी असते ना. रामू, हां, आत कोण आहे? आत रुपाताई बसलेले आहेत. आणि कोण? आणि कोणी नाही. आपण आल्याबद्दल मी त्यांना कल्पना देऊ काय? अरे काय विचारताय? नको, मी बघतो. रुपा, माफी असावी. तुमची वैयक्तिक खाजगी काही चर्चा तर चालली नाही ना? नाही नाही, तसं काही नाही. आपण बसा ना. सुंदर दादा, तुझं तर आत्ताच नाव घेतलं होतं, कारण हो हो, नाही, मी जरा आगंतुकपणेच आलो. रुपादेवी, आपण कांतेस आत्ताच विचारलं की मैत्रीण कशासाठी असते. तिला काय, हा प्रश्न तुम्ही मला विचारा ना. अहो, मैत्रिणीची गरज 3 गोष्टींसाठी असते. 1, सुखदुःखाच्या प्रसंगी साथीदार म्हणून. अगदी बरोबर. करेक्ट. दुसरं म्हणजे ठेच लागण्यापूर्वीच सावध करण्यासाठी. हे पण बरोबर. आणि तिसरी म्हणजे आयुष्यात जीवनसाथी निवडीच्या प्रसंगी योग्य सल्ला देण्यासाठी. काय? हे काही बरोबर नाही हं दादा, अजिबात बरोबर नाही. म्हणूनच म्हणतो की दूरदर्शी बना. अगं, पहिल्या 2 गोष्टी मंजूर नसल्या तरी चालेल, पण माझ्या भगिनी तिसरी गोष्ट मान्य नाही. समजून घे भगिनी, समजून घे. हो हो बंधू. जीवनसाथीच्या निवडीच्या बाबतीत मैत्रिणीची आवश्यकता मला एवढ्याचसाठी नको वाटते की हा प्रसंग ना अतिशय हळवा, संवेदनशील, भावूक स्वरूपाचा असतो. अशा प्रसंगी दोघांना एकमेकांसमोर सोपवून काय काय करतेस? कांता, मी खाली जाऊन चहा सांगून येते. एक मिनिट, तू इथेच बैस. मी खाली जाऊन आईला भेटते आणि येताना चहा पण घेऊन येते. बाय बाय. अगं कांता, कांता. अगं रुपादेवी, मी भाग्यवान आहे की आपण माझ्या बहिणीच्या मैत्रीण आहात. नाहीतर सुंदर बाबू, हे बघा, मी बिनधास्त आहे पण बेशरम नाही. हां, कांताकडून तुमचा प्रस्ताव मिळाला, तुम्हाला त्याचं उत्तर पण मिळालं असेल. हो. मग आता त्या गोष्टीच्या पुनरावृत्तीची काय गरज आहे ना? नाही, हे मलाच विचारा. म्हणजे कांताकडून हे कळून चुकलो की कोणत्याही परिस्थितीत विवाह नाही होणार. ठीक आहे, लग्नाचं राहू दे, पण मला सांगा, कमीत कमी एखादी सहल, सिनेमा अथवा पिकनिक पार्टी तरी आपल्याला करता येईल. अहो हे बघ, लग्न आपल्या इच्छेनुसार. मी म्हणतो आज नाही तर राहू दे, 2-3 वर्षानंतर कदाचित. सुंदरलाल, हे बघा, आपल्याप्रमाणे जर आपले विचार सुंदर असते तर किती छान झालं असतं. मला क्षमा करा, आपल्यासारख्या रुबाबदार व्यक्तिमत्वावर भाळणाऱ्या युवतींची संख्या काही कमी नसणार आहे, पण
पण माझी आपणास एक विनंती आहे. विनंती नाही, आज्ञा करा. मी काही निराकार, निर्गुण अथवा पाषाणाची मूर्ती नाही आहे. प्रगट, साक्षात साकार स्वरूपात आहे. ठीक आहे, आज तर आपण प्रगट झालेलाच आहात. आता आपण चुकून सुद्धा ही गोष्ट जिभेवर आणू नका. जास्त काय बोलू, तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात, शिकले सवरलेले आहात, विद्वान आहात, समजूतदार पण आहात. ह्या उपर आणखीन काय? आणखी काही खुलासा करण्याची आवश्यकता आहे की नाही हेही मलाच विचार. राहू दे. नाही, राहूच दे. तुम्ही मला प्रश्न विचारताय, त्याची उत्तरं आयुष्यभर देता येणार नाहीत मला. पण काय करू, तुम्ही कांताचे भाऊ आहात. हे बघ रूपा, माझा भाऊ आहे म्हणून सवलत देण्याची काहीच आवश्यकता नाही आहे. अगं, हा घे चहा. आता माझी काही दोघांच्यात भाग घेण्याची आवश्यकता नाही पडणार, समजलं? नाही, आवश्यकता पडेल. कारण रूपादेवींनी आपला निर्णय कोणत्याही प्रकारचा विचारविनिमय न करता घेतलाय. काय काय रूपा तू तरी? अगं, त्यात ऑकवर्ड होण्यासारखं काय आहे? हे बघ, जे काही बोलायचं आहे ते बेधडक बिनधास्त बोल ना. इथं कुणीही पडद्याआड राहिलेला पुरुष नाही आहे. हो, पण ओके, चल बागेत जरा फेरफटका मारून येऊया. चल आत्ता? चल ग. बरं. रामू, ए रामू, जी हां, आलो आलो. अरे गाडी का नाही स्वच्छ केली आहेस अजून? हो बाईसाहेब, आता लगेच करतो. किती वेळा सांगून ठेवले रे तुला रोजच्या रोज गाडी धुत जा म्हणून. बर आता राहू दे, बर. जाते मी. आणि आईला सांग मी निघाले म्हणून. हो, कुठे गेले असं जर विचारलं तर काय सांगू? कांता, नाही नको नको, कांताकडे गेली आहे म्हणूनच सांग. बर ठीक आहे. कांताकडे तर कांताकडे नाही जाणार तर मग कोणाकडे जाणार? कांताकडेच जाते. कांता हा तर केवळ बहाणा आहे, आणि मनात तर त्याची झोपडी जवळ येते. गाडी हळू चालवण्यानं काही नुकसान नाही होणार. आणि हळूहळू आता ब्रेक लागला, पुढे थांबायचं आहे. 1 मिनिटासाठी थांबूया. काय पण काय, 1 सेकंद पण नाही थांबणार आहे मी. त्याच्याशी काहीही बोलणार नाही आहे, त्याच्याजवळ पण जाणार नाही. इतकंच काय, त्याच्याकडे कटाक्ष पण टाकणार नाही आहे मी. अंतर्मनातला आवाज ऐक ग रूपा, आतला आवाज बघ, त्याची झोपडी जवळ येते. अजिबात नाही, त्याला माझी पर्वा नाही. मग मी कशाला त्याची पर्वा करू? घमेंडी कुठला, कृतीच्या सौंदर्याचा उपासक. हे बघ, पूल जवळ येऊ लागलाय. थांब. हां, थांबव ग गाडी. मनाची गोष्ट ऐक तरी. कसला हा व्यर्थ अहंकार, सोडून दे. ज्याला अतिथीचा सन्मान करता येत नाही, प्रार्थनेचा विनंतीचा पण स्वीकार करता येत नाही, इतकंच काय तर प्रत्यक्ष समोर येता येत नाही, अशाजवळ कशासाठी जाऊ? आगंतुकपणे कशासाठी जाऊ? नाही, नाही जाणार आहे मी. तू तुझ्या ओठांवरून जीभ का फिरवतेस? हं, तहान लागली आहे मला. अगं वेडे, ओठांवर जीभ फिरवून थोडीच तहान भागणार आहे. रूपा, आडमुठेपणा सोड. अशा व्यक्ती आयुष्यात वरचेवर येत नाहीत ग. मनाची गोष्ट समजून घे. आकृतीचं सौंदर्य पाहिलंयस, आता कृतीचं एक वेळ बघ. ओ शिट, या गाडीला काय झालं ग बाई? देवच जाणो, या गाडीत काय बिघाड झालाय? काय ग, योग्य ठिकाणी येऊन थांबली आहे गाडी. गाडीच्या आडोशानं किंवा गाडी दुरुस्त करण्याच्या बहाण्यानं नजर वर वळव? अजिबात नाही. मी कांताच्याच घरी जाणार आहे. तहानलेली जाईन, पायी जाईन, पण समोरच्या घरात. अगं, कमीत कमी एकदा नजर वर करून हाच तरी. प्रेमाच्या झोपडीचा दरवाजा बंद आहे. दरवाजा बंद आहे तर मग छानच झालं. संसारात एकापेक्षा एक व्यक्ती येतील. नशिबात असेल तर कृती आणि आकृती दोघंही एकरूप होतील. पण जो मला बघायलाच आला नाही
त्याला मी स्वतःहून कशासाठी भेटायला जाऊ? अशक्य. अगं पण यावेळी तुला कोणीही बघणार नाहीये. तू गुपचूप चोर पावलांनी त्या झोपडीपाशी त्या खिडकीतून आत डोकावून बघ. काय सांगता येत नाही ना, तो खिडकीपाशीच भेटेल. फक्त एक संधी तरी घे. नाही नाही नाही, काय ठाऊक, तो बाहेरच उभा असेल, खिडकीच्या जवळ बसला असेल तर? दरवाजा हवेच्या झुळकीनं बंद झाला असेल. नाही, नको. त्या झोपडीच्या नाही, नको. त्या झोपडीकडे पाय वळवणं सुद्धा माझ्यासाठी अपमानास्पद आहे. अगं दुपारची वेळ आहे, झोपला असेल. चोर पावलानं जा, उचल पाऊल, उचल. जर त्यानं पाहिलं असेल तर माझा स्वाभिमान गळून पडेल. मी माझ्या आणि त्याच्या दोघांच्याही नजरेतून उतरून जाईन. हृदयातलं वादळ मी थांबवीन, अबला म्हणून घेणार नाही. कोणी माझा धिक्कार करू दे, पण मी ही पाळी येऊच देणार नाही. आता इथे एक क्षणभर पण थांबणं माझ्यासाठी धोक्याची वेळ आहे. ऐक ग रूपा, तो पुस्तक वाचत बसला असेल, नाहीतर एव्हाना दुसऱ्यांदा दार उघडलं असतं. ज्यानं प्रत्यक्ष प्रकट न होण्याचाच निश्चय केलाय, तो कधीच बेसावध राहणार नाही. तो कधीच प्रकट होणार नाही. त्याच्या विचारचक्रात माझं अंतर्मन प्रकट झालं नाही म्हणजे मिळवलं. चुकूनसुद्धा मी तिकडे पाऊल टाकणार नाही. मूर्खपणा करू नकोस. चल, उठ, उचल पाऊल, घाबरू नकोस. रूपा, तुझ्या द्वंद्वातून बाहेर पड. चल, उचल पाऊल. जास्तीत जास्त काय होईल? पकडली जाईन. चारी बाजूला तर कोणी नाही. एकदा बघून तर येते. खिडकीजवळून जर तो झपकन आला तर त्याला मी तर मी त्याला सांगेन की इकडे माझं सामान राहिलं होतं, ते घेण्यासाठी आली आहे. पण नाही, नको. रूपा, अगं हीच योग्य वेळ आहे. उचल पाऊल, चल, उशीर नको करूस. फक्त एक कटाक्ष टाकू का? नाही नाही, कारण तो पाठीमागून आला तर? नाही, नकोच. रूपा, अगं संधी घालवू नकोस. लवकर पाऊल उचल. खरंच हीच वेळ आहे. पण नको. आवाज दे आणि उचल पाऊल. उचल. स्वाभिमानाने थांब, पुढे जाऊ नकोस. अगं उचल पाऊल. नाही नाही, पुढे नको जाऊ, थांब. अगं जा. नको. अगं. नमस्कार. नमस्कार. काय आज गाडी परत बंद पडली वाटतं? नाही, त्या दिवशी तुम्ही माझी गाडी दुरुस्त केली होती ना, त्याचं ऋण व्यक्त करण्यासाठी म्हणून मी आली आहे. खूप खूप धन्यवाद. हां. केवळ हे 3 शब्द सांगण्यासाठी इतक्या तप्त उन्हात इतक्या दूरवर आलात? आपण किती विलक्षण आहात. शिष्टाचार तर आपल्याबरोबरच असतो, त्याच्या मागे इतकं धावणं हे पाश्चात्यांच्या शैलीतला खोटा नाटकीपणा आहे. ठीक आहे, असो. कर्ज व्याजासह परत केलं, खूप धन्यवाद. केवळ याचसाठी आले होते असं नाही आहे. मी माझ्या मैत्रिणीच्या घराकडे जात होते, तेव्हा असा विचार केला की तुम्ही असाल तर धन्यवाद द्यावेत. या निबिड अरण्यात आपली मैत्रीण, कदाचित इथल्या सर्वात मोठ्या जमीनदाराची मुलगी कांता तर तुमची मैत्रीण नाही ना? आपण तिला ओळखता का? चेहऱ्यावरून नाही, पण नावावरून अवश्य ओळखतो. मोठ्या लोकांना कोण ओळखत नाही. श्रीमंतांची मुलं तर त्या शहराची शोभाच असतात, आणि त्यांना ओळखणं हे तर शिष्टाचाराचं पहिलं लक्षण आहे. परंतु ती मला ओळखते की नाही ते मात्र मला माहिती नाही. झोपडीचं दार बंद करून सदैव आपल्याला लपवून ठेवणाऱ्यांना माणूसच काय, साक्षात परमेश्वर पण ओळखू शकणार नाही, यात काही शंकाच नाही. परमेश्वर तर मला कधीच ओळखू शकणार नाही, त्याबद्दल माझी मलाच खात्री आहे. राहता राहिली मनुष्याची बाब. नावाने तर मला खूप जण ओळखतात, पण माझ्या आवाजाने मात्र केवळ एकच. कोण आहे तो भाग्यशाली? आपणच. काय? अरे वा, धन्यवाद. जाण्यापूर्वी एक विनंती करायची आहे. बाहेर प्रकट होणं आणि स्वतःचा परिचय देणं हे दोन्हीही अशक्यप्राय आहे. या व्यतिरिक्त तिसरी गोष्ट स्वीकार्य आहे. मी आत येऊ शकते का? आपण गप्प का झालात? प्रार्थना स्वीकार्य नसेल तर परत घेऊ का? छोट्याशा गोष्टीनं
आपण दुखावलात का? नाही, दुखावण्याचा प्रश्न नाही, पण मी एक खेळी थांबवली आहे. मला 1 मिनिट द्या. आता आपण आत येऊ शकता. या. विनंती मागे घेण्याची काही आवश्यकता नाही. अनोळखीला आत येताना पाहून सुनेनं आत जाणं पाहिलंय, त्याबद्दल वाचलंय आणि ऐकलंय पण स्वतःच्या घरात घरच्या स्वामीला लपून राहणं हे प्रथमतःच अनुभवतीये. दिव्याच्या ज्योतीवर जीव देणाऱ्या कित्येक पतंगांना पाहिलंय, परंतु एका पतंग्यासाठी एक ज्योती स्वतःहून आली आहे, हे मात्र मी प्रथमच अनुभवतोय. स्पष्टवक्तेपणाबद्दल माफी मागते. या झोपडीचं निरीक्षण केल्यावर तुमचा परिचय तर प्राप्त होईलच, पण आपलं दर्शनासाठी आपली कोणतीही विनंती मला अमान्य आहे. आत्तापर्यंत आपणच विनंती करत होता, आता माझी एक विनंती स्वीकार करा. जर स्वीकार करण्याजोगी असेल तर जरूर स्वीकार करीन. आपण चुकून सुद्धा, प्रत्यक्षच काय पण स्वप्नातही माझे दर्शन घेण्याचा प्रयत्न करू नका. बोला, मान्य आहे? विनंती स्वीकारण्यायोग्य नाही, त्यामुळे त्याचा अस्वीकार करते. शिष्टाचाराच्या आडोशातून जी इच्छा अभिलाषा धरून तुम्ही आला होता ती प्रकट झाली आहे. पहिल्यांदा परिस्थितीमुळे हार पत्करावी लागली होती, आज आपल्याशीच हार पत्करावी लागत आहे. परमेश्वरा, भावनेच्या आहारी जाणाऱ्या अबलेला विचारांचा किनारा दे रे. ये कांता, आत ये. हे रविवारी का नाही आलीस? हे बघ कांता, मला माफ कर, पण आता मी तुझ्या घरी नाही येणार. तूच येत जा माझ्या घरी. अगं पण असं काय झालं? तू तर म्हणत होतीस की आठवड्यातून कमीत कमी 1 दिवस तरी शहरातल्या गोंगाटापासून दूर कुठल्या तरी गावात राहायला पाहिजे. तेव्हा अचानक एकाएकी असं काय झालं? नाही, असंच, म्हणजे काही विशेष नाही आहे. अगदी खोटं आहे हे. काहीतरी निश्चित कारण आहे. तुला पटो अथवा न पटो, पण खरंच अगं काहीच विशेष बाब नाही आहे. अगं कसं एक्सेप्ट करू, तूच सांग. ही इतकी नवीन पुस्तकं कुठून आणलीस? ही तिथूनच आणली आहेत, त्या झोपडीतल्या लेखकाकडून. तर असं स्पष्टच सांग ना की त्या झोपडीतलं भूत अजून डोक्यात आहे तुझ्या. माझ्या ऐवजी कालच्या रविवारी तू त्याच्यासोबत वेळ घालवलास काय? अगं कसं आहे ग? नाही, मी बघू नाही शकले. काय सांगतेस? इतकी पुस्तकं गोळा करून आलीस आणि बघितलं नाही असं म्हणतेस? हो ग कांता, अगं काय सांगू तुला, खूपच हट्टी, घमेंडी आणि अहंकारी आहे. छानच आहे तर मग. अर्ध सोडून एकाच्या मागे धावायचं आणि अर्ध मिळालं तर पूर्णाच्या मागे लागायचं. काय म्हणायचं आहे तुला? स्पष्टच आहे ना, कारण ज्याला हवंय त्याला धक्का मारून ज्याला नकोय त्याच्या मागे लागणं हे काय शहाणपणाचं लक्षण आहे का? अशी गोष्ट आहे तर आपल्या भावाची वकिली करू नकोस कांता. नाही, असं काहीच नाही आहे बाई. त्या झोपडीवाल्या पुरुषाप्रती माझ्या मनात जे आकर्षण आहे त्याबद्दल तुझा काहीतरी गैरसमज होतोय. केवळ आणि केवळ जिज्ञासेच्या पोटी माझ्या मनात जे कुतूहल निर्माण झालं त्या व्यतिरिक्त कोणतीही भावना माझ्या मनात नाही आहे. तू तर कशाला संदर्भ जोडतीयस? हे बघ, मी तुझी मैत्रीण आहे. माझ्यापासून काहीच लपवू नकोस. एक वेळ माझ्या भावाच्या प्रती पण तुझ्या मनात आकर्षण निर्माण झालं होतं. आज भावाच्या ऐवजी दुसऱ्या व्यक्तीने जागा घेतली आहे, इतकंच आहे. उद्या कदाचित तिसरा कोणी. कांता, ज्यावेळी मी तुझ्या भावाकडे आकर्षित झाले होते तेव्हा फक्त त्याच्या बाह्य सौंदर्यावर भाळले होते मी, पण त्याच्या आचार आणि विचारानं तुझ्या भावानं स्वतःच ते आकर्षण नष्ट केलं. तो जीवनाकडं ज्या दृष्टिकोनातून पाहतो मला अजिबात पसंत नाही येते. कारण तो दिसायला जितका सुंदर आहे तितका सुंदर त्याचा स्वभाव, त्याचा व्यवहार असेल अशी आशा होती, पण त्याचा सहवास आला तेव्हा निराशाच हाती आली. काय जाणे त्याच्या कृती आणि आकृतीत इतकं अंतर कसं काय? मी आत येऊ का? हो, या ना, जरूर या. धन्यवाद. लोक म्हणतात की चोरून ऐकणं अपराध आहे,
पण तसं का आहे हे आता मलाच विचारा ना. दादा तू ऑफिसमधून इतक्या लवकर कसं काय आलास? आणि तुला तर मी खालीच बसायला सांगितलं होतं ना, मग तू वर का आलास? अगं एका वेळी एकच विचार. हे बघ, लवकर यासाठी आलो की मोठे साहेब दौऱ्यावर गेलेत, आणि वर यासाठी आलो की खाली माझ्या स्वागतासाठी कोणीच उपस्थित नव्हतं. आणि आता मलाच विचार की गुपचूप वर येऊन चोरून तुमच्या गोष्टी ऐकून माझ्या काळजाचं काय झालं असेल. कांता, तू कपाटातून बिस्किट काढ, मी खालून चहा घेऊन येते. आहो आहो रुपादेवी, आहो. निघून गेली. नाही, निदान बिस्किटं खारी की गोडी पाहिजेत हे तरी विचारलं पाहिजे ना. दादा प्रत्येक वेळी अशी चेष्टा बरोबर नाहीये. जर तुला हे माहिती आहे की ती तुझी घृणा करते, तर तू तिचा चेहराही बघता कामा नये. ती कोणा दुसऱ्यावरच प्रेम करते. कांता, जाऊ दे, तुझ्या नाही लक्षात यायचं. अरे अगं, गिरीशची इतकी पुस्तकं. असं वाटतंय की या रूपाचा प्रिय लेखक असावा हा गिरीश. वा, कथा, कादंबऱ्या, कविता, अगं जवळपास त्याचं पूर्ण साहित्य घेऊन आली आहे ही रूपा. वा वा, खूपच छान. काय छान? अगं हेच की, हा जो गिरीश लेखक आहे ना तो. बरं, तुला कसा वाटला हा लेखक? तुला कसा वाटला? आता खरं सांगायचं तर त्याच्या कथा मला फारशा नाही आवडत. हां, पण त्यानं लिहिलेली एक कादंबरी आहे मध्यरात्र, ती मात्र मला खूप आवडली. तुला कशी वाटली ती? मी एक सुद्धा पुस्तक वाचलेलं नाही आहे. एका मैत्रिणीकडून आणलीत ही पुस्तकं. आता मात्र सगळ्यात आधी मी तीच कादंबरी वाचेन ज्याची तू प्रशंसा करत होतास, मध्यरात्र. आवर्जून अवश्य वाच. अगं मी ती कादंबरी वाचून इतका प्रभावित झालो होतो की त्याच दिवशी मी गिरीशला भेटायसाठी गेलो. जवळपास 3-4 तास त्याच्याशी या कादंबरीवर चर्चा केली. विलक्षण लेखक आहे. निबिड अरण्यात एकटाच राहतो, पण अच्छा, तर तुझी आणि त्याची खास ओळख असणारच. इतकी गाढ आणि घनिष्ठ ओळख आहे की तू विचारूच नकोस. दादा मी तुला त्याच्याबरोबर कधीच बघितलेलं नाहीये. अगं नाही बघितलंच तेच बरं झालं. जर त्याला एक वेळ बघितलं ना, तर बघणाऱ्याच्या रात्रीची झोप, दिवसाचा आनंद, खाणं पिणं, इतकंच काय आपलं जीवन व्यर्थ वाटू लागतं. काय? ते तुझ्यापेक्षाही रूपसंपन्न आहेत? गिरीश, अगं गिरीश समोर माझं सौंदर्य काय घेऊन बसली आहेस? गिरीशच्या सुंदरतेबद्दल काय सांगावं. म्हणजे बघ, सापासारखं चकाकणारं त्याचं ते काळं शरीर, टक्कल, गरुडासारखं मोठं बदसुरत नाक, खोल गेलेले डोळे, आत गेलेली गालफाडं, असं खालून तुटलेले मोठे मोठे उघडलेले ओठ, जंगली प्राण्यासारखे समोर आलेले मोठे मोठे दात, म्हशीसारखी मोठी मान, आणि त्याच्या रूपाबद्दल अजून काय काय गप्प सांगावं. बस. तुझी सुंदरता तुझ्या शब्दातूनच प्रकट होतीये. कोणत्याही व्यक्तीबद्दल वेडवाकडं बोलणं म्हणजे मूर्खपणाचंच काम आहे. रूपादेवी, मला वाटतं तू तुझे शब्द मागे घ्यावेस. माझ्या शब्दात जर एक जरी खोटी गोष्ट असेल ना, तर मी जन्मभर तुझा गुलाम म्हणून राहीन. आणि एवढं कशाला, स्वतः जाऊन पाहून ये ना. तो ना आमच्या गावाला जायच्या वाटेवरती जो एक पूल आहे ना, तिथंच झोपडीमध्ये राहतो. नाही, तूच विचार कर ना, आपल्या आप्त मित्र परिवारापासून घरदार सोडून समाजाचा विचार न करता त्या घनदाट अरण्यात तो एकटाच का राहत असेल? रूपादेवी, मी जे सगळं सांगतोय त्याच्यावरती खात्रीशीर विश्वास म्हणजे तो आपल्या झोपडीचं दार कायम बंद ठेवत असतो. येणाऱ्या पुढे तो स्वतःला कधीच एकदम प्रकट करतच नाही. नाही नाही, असं होऊ शकत नाही. हे सगळं खोटं आहे. हे पूर्णपणे सत्य आहे. त्याचा लेखी पुरावा हवा असेल तर त्यानं लिहिलेली मध्यरात्र ही कादंबरी एकदा नीट वाच. जर कादंबरी काल्पनिक वाटत असेल तर माझ्याबरोबर ये आणि प्रत्यक्ष डोळ्याने अनुभव घे. पण एकच अट आहे, गुपचूप माझ्याबरोबर पाय वाटेने मागच्या दरवाज्यातून चालत यावं लागेल. तेव्हाच लक्षात येईल की कृती आणि आकृती यात नेमकं काय अंतर असतं. ठीक आहे, जाऊया. हे, रूपा, सँडल काढून ठेवीतच. हो. आणि दबक्या पावलाने काहीही आवाज न करता माझ्या मागून हळूहळू चालत ये. हे तो गिरीश आहे, दिसला?
छी! बघितलंस ना? अगं डोळे उघडून बघ. तोंड का लपवतेस आता असं? विश्वास नव्हता ना माझ्या शब्दांवर? हे घे, पाहिजे तर माझा चष्मा लावून बघ. बघ ही अशी सुंदर आकृती. ही अशी सुंदर आकृती हुडकून पण सापडणार नाही. सुंदर! खबरदार तोंडातून एक शब्द जरी काढलास तर आता. चल इथून, चल निघूया इथून. नको. सुंदर, तू इथेच राहा. आजचा मनुष्य केवळ आकृतीचं सौंदर्य पाहण्याच्या सवयीचा झालेला आहे. आकृतीचं सौंदर्य ही तर परमेश्वराची कृपा आहे, जी अनित्य आहे, चंचल आहे. कृतीचं सौंदर्य मनुष्य निर्मित आहे, जे स्थिर आणि नित्य आहे. हीच गोष्ट मी तुम्हाला माझ्या मध्यरात्री या कादंबरीत सर्वप्रथम सांगितलेली होती. पहिल्यांदा ज्यावेळी तुम्ही माझ्या झोपडीच्या दारावरती कडी वाजवली, तेव्हा मला प्रकट होण्याचा आग्रह केला होता. माझे विचार आणि मी लिहिलेली पुस्तके या दोनच कृती माझ्या आहेत. उर्वरित फक्त आकृतीच आहेत, जी आज प्रगट झाली आहे. रूपाजी, मला क्षमा करा. प्रियसी अथवा पत्नीची मी स्वप्नात सुद्धा अपेक्षा केली नव्हती, पण केवळ एका बहिणीची अपेक्षा मात्र केली होती. पण तीही आज भंग पावली. मी उच्चारलेल्या कटू शब्दांबद्दल क्षमस्व. क्षमा असावी. मध्यरात्र. ढलती रात या गंगादास कोठारी लिखित हिंदी नाटकाचा मराठी अनुवाद आपण ऐकलात. यातील प्रमुख भूमिका आणि कलावंत: रूपा पायल पांडे, गिरीश प्रताप सोनाळे, कांता धनश्री गाडगीळ, रामू विलास लोखंडे, सुंदर वरुण जाधव. मराठी रूपांतर प्राध्यापक डॉक्टर रमेश गोवंडे. निर्मिती सहाय्य महेश भिसे आणि सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.